नमस्कार. टेक्निकल फंडा देव दीक्षित या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्त्वाची खुशखबर आम्ही घेऊन आलोय आणि ती खुशखबर म्हणजे सर्व लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या दिवशी खात्यात पैसे येणार आहेत. आता तुम्हा सर्वांचा फॉर्म भरून झाला असेल. काही फॉर्म अजून अद्याप शिल्लक असतील, पण बरेचसे फॉर्म भरले गेलेले आहेत. सरासरी एक 15 ते 20 लाखाच्या आसपास काहीतरी फॉर्म भरले गेलेले आहेत आणि या लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या दिवशी पैसे मिळणार आहेत. आता आपण पात्र आहोत की अपात्र आहोत हे तुम्हाला मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे लक्षात आलेलं असेल. जर तुम्ही पात्र नसाल तर तुम्ही का अपात्र आहात ते एकदा तपासून घ्या आणि जे बाद झालेले अर्ज आहेत ते अर्ज तुम्हाला मोबाईलमध्ये ॲपवरती सुद्धा पाहता येतील आणि जे अर्ज प्रोसेस कंप्लीट झालेले आहे आणि पात्र ठरलेले आहेत अशांना पैसे येणार आहेत. आता दरमहा 1,500 म्हणजे एका कुटुंबात 2 महिला म्हणजेच एका कुटुंबामध्ये 3,000 रुपये. जर 2 महिला असतील तर, एक महिला असेल तर 1,500 रुपये. याप्रमाणे तुम्हाला एका महिलेला वर्षाकाठी 18,000 आणि 2 महिला असतील तर वर्षाकाठी 36,000 रुपये शासनामार्फत मिळणार आहेत. या पैशामुळं अनेक महिला भगिनींना आपला जो आर्थिक उत्पन्नाचा स्रोत आहे त्याला बळकटी मिळणार आहे, त्याच्यामध्ये वाढ होणार आहे आणि त्यांची सर्वांगीण प्रगती आणि विकास होण्याच्या दृष्टिकोनातनं शासनाचं हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. हा एक अभिनंदनीय निर्णय आहे. आता हे जे पैसे येणार आहेत त्या पैशाचा सर्व महिला भगिनींकडून चांगल्या प्रकारे वापर व्हावा अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. आता अनेक महिलांना उत्सुकता आहे, प्रतीक्षा आहे की पैसे कधी येणार. तर त्यासाठीच आम्ही रक्षाबंधनाचा दिवस तुम्हाला सांगितलेला आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना ही रक्षाबंधनाच्या दिवशी 1,500 रुपयाची ओवाळणी मिळण्याची शक्यता आहे. तर आता या माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत शासनानं उपेक्षित आणि दुर्बल घटकातील सर्व पात्र महिलांसाठी हे जे निधी उभा केलेला आहे, हा निधी शासनानं सर्वांचा विचार करून जनतेच्या योग्य मागण्या लक्षात घेऊन उभा केलेला आहे आणि हा जो निधी सर्व महिलांना मिळणार आहे त्याच्यामध्ये काही मोलमजुरी करणाऱ्या महिला आहेत, काही अल्पभूधारक महिला आहेत, काही शेतमजुरी करणाऱ्या, काही कामगार वर्गातील महिला आहेत आणि या महिलांना दररोजचा उत्पन्नाचा मार्ग हा एकच असल्यामुळं त्यांचं उत्पन्न जेमतेम आहे ते त्यांच्या कुटुंबासाठी पुरेसं ठरत नाही. काही महिला भगिनींच्या घरामध्ये कोणीतरी आजारी असतं, काहीतरी कारण घडलेलं असतं. अशा कारणामुळेही बराचसा मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होत असतो आणि उत्पन्नाचं दुसरं कुठलंही साधन नसल्यामुळं पैसा कुठूनही येण्याचा मार्ग त्यांच्याकडे शिल्लक राहत नाही. म्हणून त्यांची ही बिकट परिस्थिती लक्षात घेता आपल्या महाराष्ट्र शासनानं यांच्यासाठी आधी एसटीला तिकीट अर्ध केलं, ज्येष्ठ नागरिकांना प्रवास मोफत केला एसटीमध्ये आणि आता शासन लाडकी माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सर्व गरजू उपेक्षित महिलांना मदत देत आहे. या मदतीतून तुम्हाला तुमच्या दैनंदिन गरजा भागाव्यात, तुमचे कोणतेही अडलेले काम व्हावे, तुमच्याकडं तुमचा प्रपंच खूप चांगल्या पद्धतीने चालावा ही शासनाची अपेक्षा आहे आणि म्हणून शासनानं
प्रत्येक पात्र लाभार्थी महिलेला 1500 रुपयांची भरघोस मदत दिलेली आहे. आता काही जणांनी प्रश्न असा उपस्थित केलेला आहे की 1500 रुपयामध्ये काय होणार, निदान 10,000 रुपये तरी द्यायला हवेत. परंतु सर्व महिलांना माझी एक विनंती आहे की त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की तुम्हाला 1500 रुपये देत असताना शासनाच्या तिजोरीवरती 45,000 करोड रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे आणि शासनाला इतरही गोष्टी बघाव्या लागतात. त्यामुळं शासनानं काहीच नसण्यापेक्षा तुम्हाला 1500 रुपयांची मदत दिलेली आहे, ही गोष्ट सुद्धा वाखाणण्याजोगी ठरू शकते. अगदीच काही मदत न मिळण्यापेक्षा तरी ही गोष्ट केव्हाही चांगली आहे. त्यामुळं सर्व महिलांनी कुणीही नाराज होऊ नका. जे पैसे मिळत आहेत ते सुद्धा तुम्हाला उपयोगी ठरणारे आहेत. या पैशांचा खूप मोठा फायदा तुम्हाला होणार आहे. कारण आज कुणाला 10 रुपये जरी उसने मागितले तरी कुणी देत नाही, पण हे तुम्हाला हक्काचे पैसे मिळणार आहेत, शासनाची मदत मिळणार आहे आणि तुमचा उदरनिर्वाह, कुटुंब प्रपंच अगदी थोड्याफार प्रमाणात का होईना चांगल्या प्रकारे चालण्यासाठी मदत होणार आहे. तेव्हा या मदतीचा निश्चितपणे चांगला वापर करा आणि या शासनाच्या मदतीला अगदी योग्य मार्गी लावा. या चॅनलला जर तुम्ही अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा. कारण शासकीय योजनांची माहिती, नवनवीन अपडेट्स आम्ही आपणाला वेळोवेळी देण्याचा प्रयत्न करत असतो. तसेच काही मोटिवेशनचे, काही मार्गदर्शनाचे महत्त्वाचे व्हिडिओही आम्ही अपलोड करत असतो. यापुढेही तुमच्यासाठी आम्ही खूप चांगले चांगले व्हिडिओ अपलोड करत राहू. फक्त आम्हाला असाच चांगल्या प्रकारचा प्रतिसाद द्या. तुम्हाला काही शंका, प्रश्न किंवा कोणत्या विषयावर व्हिडिओ हवे असतील तर आम्हाला खाली कमेंटमध्ये जरूर लिहा. आम्ही नक्की त्याला प्रतिसाद देऊ. आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन अपडेटसह नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.